अमरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या बाजूला असतील स्वतः संघ मालक, संघनायक, उपसरपंच सुयोग हगवणे पाटील. यस, दोन्ही संघांसाठी एक एक सक्सेसफुल रिव्ह्यू उपलब्ध असेल. तुमचा सक्सेसफुल रिव्ह्यू, तुमचा रिव्ह्यू तसाच कंटिन्यू ठेवला जाईल. अनसक्सेसफुल रिव्ह्यू मात्र केवळ एक अवेलेबल असेल. स्ट्राईकवरती अमर दाखल, गोलंदाजीसाठी सज्ज संघ मालक सुयोग हगवणे पाटील, उपसरपंच. एक दर्जेदार लढत मैदानामध्ये आपल्या भेटीला येते. अमृतवाडी प्रीमियर लीगचा थरार. पहिला चेंडू वाईड बॉल. खराब सुरुवात अवंतर धावेने होती. डावाची सुरुवात. 0कडून 1कडे वाटचाल. फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला स्ट्रोक, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईकवरती असेल दत्तकृपा 11चा कॅप्टन अभय शिर्के. अभय पहिला चेंडू, एक चांगला फटका जरूर, परंतु घोषित क्षेत्रामध्ये जातोय. केवळ एक सिंगल खर्च होईल. एक धाव अंकित केली जाईल. फुल टॉस आणि या फुल टॉसवरती एक लाजवाब कव्हर ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट मारलेला फटका. अभय शिर्के सेट ऑन फायर. एक जबरदस्त प्रहार, सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र केला जातोय छोटासा फेरबदल. आडव्या बॅटने मारला स्ट्रोक. समोरच्या बाजूला रनआउटची संधी, परंतु यशस्वीरित्या वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईनं अभय क्रीजमध्ये दाखल होतोय. आडव्या बॅटने मारला फटका, हाही जातोय सीमा पार चौकार. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि हा प्रयत्न फसल्यानंतर विकेटचं पतन. अमर बॅक टू पवेलियन. अमरच्या रूपामध्ये पहिला झटका मात्र बसतोय दत्तकृपा 11 संघाला. धावफलक 12. एका षटकाखेरीस 12 धावा धावफलकावर. अभय शिर्के अर्थात वाई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये, ओपन क्रिकेटमध्ये हा खेळाडू प्रीमियर लीगमध्ये देखील अनेक संघांकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक दर्जेदार आणि गुणवंत खेळाडू आहे. आणि आज बॉक्स क्रिकेटमध्ये अमृतवाडी प्रीमियर लीगमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व भूषवत असताना अर्थात दत्तकृपा 11 संघमालक अक्षय सपकाळ यांच्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देताना पाहायला मिळतोय अभय शिर्के. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, वन बाउन्स चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. अपील आहे जोरदार, परंतु ती फेटाळून लावली जाईल. यस, रिव्ह्यू घेतला जातोय. एक सक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला उपलब्ध असेल. रिव्ह्यू जर तुमचा असफल ठरला तर मात्र तुम्हाला या पूर्ण डावामध्ये पुन्हा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. आमची यूट्यूब लाईव्हची टीम अर्थात स्पोर्ट्स ऑनलाईन, प्रीतम लोखंडे आणि भूषण फरांदे, मोहन जाधव यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. त्यांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याकडे योग्य निर्णय कळवला जाईल. यस, नॉट आउट. आणि इथं मात्र रिव्ह्यूला गमावला लागतोय अमृतेश्वर टायगर्स संघाला. आता आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नसेल याची नोंद घ्या. स्टेप आउट झाले, पदल आली, त्याचा सुरेख वापर. अभय मात्र यशस्वीरित्या क्रीजमध्ये दाखल. जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने मारला फटका, दर्जेदार क्षेत्ररक्षण. चेंडूला मात्र सीमारेषेच्या आतमध्ये थोपवण्याचं काम साहिलच्या माध्यमातून अभय शिर्केचे पाय जखडून ठेवण्याचं काम केलंय. मैदानाच्या आतमध्ये अक्षल आहे 3ऱ्या क्रमांकावर. अक्षय सपकाळ स्वतः संघमालक मैदानामध्ये आल्यानंतर हा चेंडू मात्र धाडला आहे सीमा पार चौकारासाठी. अक्षय सपकाळ संघमालक एका बाजूला, तर त्याची सोबत करतायत कॅप्टन आयकॉन अभय शिर्के. आणखी एक आडव्या बॅटने मारला फटका, आणखी एक दर्जेदार चौकार. क्षेत्ररक्षक सुयोग आहे, परंतु सुयोगला चकवण्यामध्ये अक्षयला मात्र येतं यश. जर्सी क्रमांक 32 अक्षय. जबरदस्त फटकेबाजी.
यावेळी मात्र गोलंदाजावरती दबाव झळकून येतोय आणि तो वाईड बॉलच्या स्वरूपात दिसून येतोय. आणखी एक दर्जेदार फटका, आणखी एक चौकार, सलग 3 चेंडू 3 चौकार. संघ मालक अक्षय सपकाळ आपला संघाची धुरा एक हाती सांभाळत असताना पाहायला मिळतील. याचबरोबर धावफलकाला येतो एक चांगला 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. तिसरा षटक हाताळण्यासाठी मात्र सूरज असतील तैनात. आता मात्र कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं असेल बॅटल. गोलंदाजीचा निर्णय ट्रेंड पाहून घेतलेला आहे आणि तो निर्णय सार्थकी लावण्यासाठी मात्र अभयला रोखावं लागेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बॅटल विद इन द बॅटल. एक जबरदस्त संघर्ष, मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये केला जाणारा एक जोरदार संघर्ष. एक सिंगल मिळेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, फायदा मात्र उठवता आला नाही. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. जबरदस्त फटका, दर्जेदार चौकार, चेंडू सीमा पार. अगदी आडव्या बॅटनं मारलेले फटके वन बाउन्स थेट सर्कलच्या बाहेरच्या बाजूला पाठवले जात आहेत. अतिशय सुंदर आणि देखणे फटकेबाजी, अगदी ताकद के साथ नजाकत का पुरा इस्तेमाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकार घोषित करण्यात येतोय. अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 श्री पद्मावती देवी यात्रेनिमित्त भरवली जाणारी भव्य हाफ बॉक्स क्रिकेट स्पर्धा. दुसरा आणि दर्जेदार पर्व आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये अक्षय सपकाळ, संघ मालक दत्तकृपा 11 आज मात्र संघाची धुरा एक हाती सांभाळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी, चौकारांची आतिषबाजी, फक्त चौकारांचीच भाषा बोलतायत. यावेळी मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि डॉट बॉल आलाय. या दरम्यान डॉट बॉलने होते षटकाची सांगता. षटक होते समाप्त. 3 षटका अखेरीस 35 धावा धावफलकावर. 2 चौकार जरूर आले, परंतु केवळ 9 धावा या षटकावर खर्च. अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय. रुग्गीच्या समोर अभय शिर्के असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. 35 धावांचं लक्ष आहे. अभयला मात्र आता कॅप्टनला साजेशी कामगिरी, आयकॉनला साजेशी कामगिरी करावी लागेल. क्षमता आहे, तो दर्जा आहे, परंतु त्याला साथ द्यावी लागेल आपल्या कार्यक्षमतेची. फुलटॉसचा फुलटॉल वसूल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका, एक लाजवाब चौकार. या चौकारांना आत्मविश्वास मात्र गगनाला भिडलेला असेल. 39 धावा धावफलकावर. आणखी एकदा फुलटॉस, आणखी एकदा चांगला प्रहार, परंतु यावेळी निवडलाय थेट क्षेत्ररक्षक. मिळेल केवळ एक सिंगल. एक चांगला फटका, रनआउटची संधी आहे, परंतु क्रीजमध्ये यशस्वीरित्या दाखल होतील अक्षय. एक चौकार आला, तदनंतर मात्र केवळ 2 सिंगल. आता मात्र अखेरचं षटक निर्णायक षटक आहे. अखेरचे 3 चेंडू ज्यावरती जोरदार प्रहार येणं गरजेचं. स्टेप आउट त्याचा सुरेख वापर, त्याचबरोबर मैदान फटका, सीमा पार. 45 धावा धावफलकावर. 45 रन्स ऑन द बोर्ड. आणखी एक जबरदस्त फटका, परंतु मिळेल सिंगल. घोषित क्षेत्रामध्ये जाणार हा चेंडू, एका धावावर मानावं लागेल समाधान. अखेरच्या चेंडूवर चौकार येणार का? अर्धशतकाची वेस ओलांडली जाणार का? निर्णायक स्वरूपातील चेंडू, मोमेंटम शिफ्ट करणारा बॉल अभय शिर्केसाठी. समोरच्या बाजूला आला जोरदार प्रहार. या चौकाराबरोबर अर्धशतकाच्या पार नौका. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण करेक्शन देखील करणार आहोत, अर्थात क्रॉस व्हेरिफिकेशन धावफलकाचे करणार आहोत. धावा धावफलकावर लागतात. 50 रन्स ऑन द. अमृतेश्वर टायगर समोर असेल. 51 धावांचं लक्ष्य. अमृतेश्वर टायगर्स
अर्थात उपसरपंच सुयोग हगवणे पाटील यांचा संघ, ज्याचे कर्णधार भूषवत आहेत सूरज. सूरज आणि साहिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला, टीम मीटिंगसाठी वेळ नाही आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दत्तकृपा 11 51 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी नक्कीच सज्ज असेल संघ. तर दुसऱ्या बाजूला सूरज असतील यशस्वी पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील. एक तुल्यबळ लढत, दोन तुल्यबळ संघ. जाणवा या दुर्बरांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरास या कलभेदण्याचे आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. पहिलाच फटका, जोरदार प्रहार, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, दे सत्य सुंदर सर्वदा, आ जन्म त्याचा ध्यास दे, दे सत्य सुंदर सर्वदा, आ जन्म त्याचा ध्यास दे. अमृतवाडी प्रीमियर लीगचा हा थरार 51 धावांचं लक्ष. एक सिंगल पहिल्या चेंडूवर आली आहे. त्यानंतर खेळायला गेला, आडव्या बॅटनं खेळायला फटका. संघ मालक अक्षयच्या हातामधून मात्र निसटून चाललाय. चौकार सीमारेषेच्या दिशेने केली जाणारी ही वाटचाल. यावेळी मात्र आडव्या आणखी एक गॅप भेदण्याचा प्रयत्न, त्यामध्ये येत आहे साहिलला यश. दोन जबरदस्त चौकार आणि कर्णधाराकडून मिळते कौतुकाची थाप. अमृतेश्वर टायगर्स सेट ऑन फायर. साहिलच्या माध्यमातून मैदानाला आग लावणारे फटके. यावेळी मात्र फटका फसला, डॉट बॉल येतोय थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. यावेळी मात्र फटका फसला, टॉप एज, विकेटचं पतन. साहिलची छोटेखानी परंतु आक्रमक खेळी इथं मात्र थांबेल. महत्त्वपूर्ण फटकेबाजी जरूर केली आहे, दोन चौकार खेळले, परंतु ती कामगिरी त्यांना लांबवता आलेली नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखल होत आहेत. प्रवीण फौजी सीमारेषेवरती आपलं संपूर्ण समर्पण देत असताना क्रिकेटवरचं प्रेम देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यासाठी सज्ज आहेत. या दरम्यान एक डॉट यस वाईडचा इशारा, वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात येतोय. डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला जाणार आहे चेंडू. प्रवीण फौजी आर्मी मॅन आणि त्यांच्या माध्यमातून एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने होती षटकाची सांगता. एका षटकाखेरीस 10 धावा धावफलकावर. 18 चेंडू 41 धावांची असेल गरज. मध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती असेल, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत अमर. सलामीवीराच्या भूमिकेत अमर. निश्चितपणे कामगिरी उंचावता आली नाही आहे, परंतु इथं गोलंदाजी करत असताना नक्कीच त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न असेल. शरीराच्या दिशेने केलेला मारा, सुंदर गोलंदाजी. कोणत्याही प्रकारची जागा बनवू दिली जात नाही आहे. आणि जर बॉक्स क्रिकेट आपण पाहिलं ना, फलंदाज जागा शोधत असतो मोठा फटका खेळण्यासाठी, आडव्या बॅटनं मारण्यासाठी, आणि ती जागा उपलब्ध करून न देता शरीराच्या दिशेने केला जाणारा हा सुरेख मारा. जबरदस्त गोलंदाजी. अमर संपूर्ण कौशल्यपणाला लावत आहेत आणि प्रवीण फौजी यांना देखील बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे. पहा, जर रूम मिळाली, जागा मिळाली तर मोठा फटका निश्चितच येणार आणि ती संधीच दिली जात नाही. पुन्हा एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु यावेळी सिंगल मात्र अंकित केली जाईल. 3 चेंडूच्या पाठीमागे केवळ 2 धावा आल्या आहेत. निर्णायक प्रकारचे 3 चेंडू असतील. या 3 चेंडूंवरती कसा खेळ करतील सूरज यावरती ठरेल या सामन्याचं भवितव्य. यावेळी मात्र एक चांगला फटका, देखना स्ट्रोक, ताकदवान बलवान फटका चौकाराच्या दिशेने. 4 धावांसाठी सीमा पार चौकार. 4 रन्स. ये रास्ते हैं 4 के, 4 से कारवा आगे बढ़ते हुए. यावेळी पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने केला गेला मारा, जागा बनवू न देण्याचा प्रयत्न, त्यात पुन्हा एकदा येतं यश. केवळ एक सिंगल मिळेल.
यावेळी स्टेप आउट झाले. चांगला फटका आणि गॅप देखील भेटलाय. क्षेत्ररक्षकाला चकवत सीमा पार चौकार षटकाची होती. षटक समाप्त. 21 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र 12 चेंडू 30 ची गरज. 12 चेंडू 30 धावांची गरज. टीम मीटिंग होती परंतु प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग अलाउड नाही आहे. अभय आपण नोंद घ्यायची आहे. आपल्याला बरेच सामने पूर्ण करायचे आहेत. येस 12 चेंडू 30 ची गरज. 21 धावा धाव फलकावर. आणि आता गोलंदाजीची कमान सांभाळतो स्वतः कर्णधार अभय शिर्के. फुल टॉस. ओहो एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी झाल्या पाहिजेत. युवा खेळाडू आहे परंतु एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ एक सिंगल मिळते. हा चौकार देखील मोठमोठ्या खेळाडूंकडून देखील आपण पाहतोय होत आहेत परंतु इथं हा युवा खेळाडू प्रभावित करून गेलाय. छोटं छोटं योगदान तुमचं संपूर्ण सामन्याला कलाटणी देऊ शकतं. एक डॉट बॉल येतो. 10 चेंडू आता 29 ची गरज. बॅटची काढा. इनसाइड एज डॉट बॉल. 9 चेंडू 29 अर्थात 7 चौकार तुम्हाला किमान मारावे लागतील 9 चेंडूच्या पाठीमागे. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. युवा खेळाडू चेंडूवरती झडप घालतोय. केवळ एक सिंगल खर्च होईल. सिद्धेशने नक्कीच प्रभावित केलेला आहे. 4 चेंडूचा खेळ होतो आणि 2 सिंगल मात्र येत आहेत. 28 धावांची गरज आता 8 चेंडूच्या पाठीमागे. प्रवीण फौजी असतील स्ट्राईकवर. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी अभयच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा यस पंचांचा इशारा. केवळ एक सिंगल मिळेल. येस 2 धावा अंकित केल्या जातील या चेंडूवर. येस 1 धाव पूर्ण होती आणि डी झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर 2 धावा येत आहेत. बॉल निर्णायक डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने होते निर्णायक षटकाची सांगता. 26 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा आल्या अवघ्या या षटकामध्ये. विजयासाठी अजूनही 25 ची गरज. म्हणजे 6 चेंडू 6 चौकार देखील तुम्हाला सुपर पर्यंत पोहोचवू शकतात. सूरजमध्ये ती क्षमता आहे परंतु ती क्षमता ओळखून खेळ करावा लागेल. 6 चेंडू 6 चौकार लगावले जातील का? अमृतवाडी प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या पर्वामध्ये सुवर्ण अक्षरात ती कामगिरी लिहिली जाईल का? पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्णायक डॉट बॉल. समीकरण बदलतंय. आता एखादा चमत्कारच तुम्हाला या सामन्यात पुनरागमन करून देऊ शकतो. एक चांगला फटका परंतु देऊन जाईल केवळ एक सिंगल. 4 चेंडूचा खेळ बाकी. काही क्षणांची औपचारिकता बाकी म्हणायला हरकत नाहीये. एक चांगला फटका. तितका दर्जेदार क्षेत्ररक्षण. विकेटची संधी आणि यस विकेटचं पतन. प्रवीण फौजी बॅक टू पवेलियन. केवळ 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. स्टेप आउट झाले. समोरच्या चौकार जरूर देऊन जाईल परंतु थोडासा उशीर झालाय का हा मात्र विचार करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ अर्थात काही क्षणांची औपचारिकता या लढतीमध्ये बाकी. फुलटॉस आहे. फील्ड केला जाईल. डॉट बॉल येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र 1 धाव ओव्हरथ्रोच्या रूपात डी झोन मध्ये देऊन जाईल. 33 धावा धाव फलकावर. आणि एक चौकार. या चौकाराबरोबर 37 धावा. दत्तकृपा 11 संघ 14 धावांनी ठरतोय विजयी. कॉंग्रॅच्युलेशन्स दत्तकृपा 11 अँड गुड लक अमृतेश्वर टायगर्स फॉर नेक्स्ट मॅच. Yes, sir.